जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि मेहनती प्रोफेशनल्स. आजचा व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. AI आलंय, AI येतंय आणि पुढच्या काळात अजून वेगाने वाढत जाणार आहे. मग खरंच आपल्या नोकऱ्यांचं काय होणार? मागील काही व्हिडिओमध्ये आपण AI म्हणजे काय आहे, ते कसं काम करतं, कोणकोणत्या क्षेत्रात त्याचा वापर होतो आणि AI मुळे प्रोडक्टिव्हिटी कशी वाढते हे सविस्तरपणे पाहिलं. आजचा व्हिडिओ हा त्या सगळ्यांचा पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आज आपण थेट नोकऱ्यांबद्दल बोलणार आहोत. AI हा धोका आहे का, की एक मोठी संधी आहे? कोणत्या नोकऱ्या बदलतील, कोणत्या नोकऱ्या कमी होतील आणि पुढच्या काळात नेमकं कोण टिकेल? हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात तर AI बद्दल भीती वाटण्याऐवजी तुम्हाला एक स्पष्ट दिशा मिळेल. तुम्ही स्टुडंट असाल, टीचर असाल, एम्प्लॉई असाल किंवा डिसिजन मेकिंग रोलमध्ये असाल, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे आणि नवनवीन अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. AI मुळे नोकऱ्या पूर्णपणे नाहीशा होणार नाहीत, पण नोकऱ्यांचं स्वरूप नक्कीच बदलेल. इतिहास बघा. जेव्हा संगणक आला तेव्हा लोक म्हणाले क्लेरिकल जॉब संपतील. जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा लोक म्हणाले न्यूजपेपर्स बंद होतील. जेव्हा मोबाईल आला तेव्हा लोक म्हणाले फेस टू फेस कम्युनिकेशन संपेल. पण प्रत्यक्षात काय झालं? काम गेलं नाही, काम करण्याची पद्धत बदलली. AI आज तेच करत आहे. आज ज्या कामांमध्ये रोज तेच रिपीट होतं, जिथे विचार कमी आणि रुटीन जास्त आहे, तिथे AI खूप वेगाने प्रवेश करत आहे. डेटा एंट्री, फॉर्म फिलिंग, बेसिक बिलिंग, सिंपल अकाउंटिंग एंट्रीज, स्क्रिप्ट बेस्ड कॉल सेंटर सपोर्ट, मॅन्युअल रिपोर्ट मेकिंग आणि साधन कॉन्टेंट रीराईट ही सगळी कामं AI आजच करू शकतो. उदाहरणार्थ, पूर्वी बँकांमध्ये पासबुक एंट्रीसाठी तासनतास लागायचे, पण आता ते काम मशीन किंवा मोबाईल ॲप क्षणात करते. तरीही बँकेतील कर्मचाऱ्यांची गरज संपलेली नाही, फक्त कामाचे स्वरूप बदलले आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. AI काम करत नाही कारण त्याला नोकरी हवी आहे. AI काम करतो कारण तो वेगवान आहे, स्वस्त आहे आणि 24 तास 7ही दिवस उपलब्ध आहे. म्हणून संदेश एकच आहे: काम जाणार नाही, पण AI सोबत काम करणारा माणूस टिकेल. कामाचा रोल बदलेल आणि नवीन प्रकारच्या संधी निर्माण होतील. आज जर एखादी व्यक्ती म्हणत असेल की मी फक्त डेटा टायपिंग करतो, मी फक्त एंट्रीज करतो, मी फक्त कॉपी पेस्ट करतो, तर धोका आहे. कारण हे सगळं काम AI काही मिनिटांत करू शकतो. म्हणूनच काही नोकऱ्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. प्युअर टायपिस्ट, प्युअर डेटा ऑपरेटर, बेसिक टेलिकॉलर जो फक्त स्क्रिप्ट वाचतो, मॅन्युअल शेड्यूलिंग करणारे रोल्स आणि एंट्री लेव्हल क्लेरिकल कामं जिथे कोणतंही टेक स्किल नाही. हे ऐकायला कठीण वाटेल, पण हे सत्य आहे. AI वेगवान आहे, स्वस्त आहे आणि 24/7 काम करतो, म्हणून बदल अपरिहार्य आहे. पण इथेच गोष्ट संपत नाही. इथेच खरी संधी सुरू होते. AI मुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या तयार होत आहेत आणि या नोकऱ्या फक्त इंजिनियर्ससाठी नाहीत, टेक आणि नॉन टेक दोघांसाठी आहेत. आज AI प्रॉम्प्ट स्पेशलिस्ट लागतो, जो AI ला योग्य प्रश्न विचारू शकतो. AI कॉन्टेंट एडिटर लागतो, जो AI ने तयार केलेला कॉन्टेंट तपासतो, त्यात सुधारणा करतो आणि त्याला प्रोफेशनल क्वालिटी देतो. लोकल लँग्वेज आणि डोमेन एक्सपर्ट AI ट्रेनर लागतो, जो AI ला इंडियन कॉन्टेक्स्ट शिकवतो. ऑटोमेशन एक्झिक्युटिव्ह लागतो, जो नो कोड आणि लो कोड टूल्स वापरून प्रोसेस ऑटोमेट करतो. डेटा अॅनालिस्ट लागतो, पण फक्त नंबर्स काढण्यासाठी नाही, तर डिसिजन मेकिंगसाठी. गव्हर्नमेंट, एज्युकेशन आणि ॲडमिन सेक्टरमध्ये AI अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. AI पॉलिसी अॅनालिस्ट्स लागणार आहेत, डिजिटल कंप्लायन्स ऑफिसर्स लागणार आहेत
AI enabled admin ऑफिसर्स लागणार आहेत. गव्हर्नन्स ऑटोमेशन एक्सपर्ट्स लागणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट ऑफिसेस, युनिव्हर्सिटीज, बोर्ड्स, काउन्सिल्स इथे AI मुळे नोकऱ्या कमी होणार नाहीत. AI कामाची गती वाढवणार आहे. ज्याला AI वापरता येईल तो पुढे जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, AI आणि ह्युमन स्किल्स यांचा कॉम्बिनेशन. AI निर्णय घेत नाही, AI डेटा देतो. निर्णय माणूस घेतो. AI क्रिएटिव्हिटी रिप्लेस करत नाही, AI ड्राफ्ट करतो. माणूस त्याला भावना आणि अर्थ देतो. AI कडे डोमेन नॉलेज नसते. माणूस डोमेन समजून AI वापरतो आणि त्यामुळे कामाचा वेग वाढतो. एथिक्स, जजमेंट, एम्पॅथी हे AI कडे नाहीत. कम्युनिकेशनमध्ये AI मदत करतो, पण कनेक्शन माणूस तयार करतो. म्हणून हे लक्षात ठेवा, AI माणसाला रिप्लेस करणार नाही, पण AI वापरणारा माणूस AI न वापरणाऱ्या माणसाला रिप्लेस करेल. आता थोडं प्रॅक्टिकल बोलूया. स्टुडंटसाठी संदेश खूप स्पष्ट आहे. एक कोर स्किल आणि एक AI टूल यांची जोडी बनवा. क्रिटिकल थिंकिंग विकसित करा. ChatGPT, Excel, AI, डिझाइन टूल्स, अनालिसिस टूल्स यांचा योग्य वापर शिका. टीचर्ससाठी AI हा धोका नाही, AI हा टीचिंग असिस्टंट आहे. कंटेंट प्रिपरेशन, नोट्स, इव्हॅल्युएशन, क्वेश्चन पेपर्स, समरीज सगळ्या गोष्टीमध्ये AI मदत करू शकतो. जसे की एखादा शिक्षक तासनतास लावून प्रश्नपत्रिका काढण्याऐवजी AIच्या मदतीने काही मिनिटांत विविध काठिण्य पातळीचे प्रश्न संच तयार करू शकतो आणि उरलेला वेळ विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी वापरू शकतो. पण विद्यार्थ्यांना AI योग्य पद्धतीने वापरायला शिकवणारा शिक्षक पुढच्या काळात जास्त महत्त्वाचा ठरेल. एम्प्लॉईजसाठी रोडमॅप अगदी स्पष्ट आहे. रिपोर्ट्स, मेल्स, अनालिसिस AI कडून करून घ्या. स्वतः डिसिजन मेकिंग रोलकडे जा. प्रोडक्टिव्हिटी 2 ते 3 पट वाढवा. आता एक मोठा मिथ क्लिअर करूया. AI सर्व नोकऱ्या खाणार नाही. AI फक्त काम करण्याची पद्धत बदलेल. फ्युचर जॉब सिक्युरिटीचा फॉर्म्युला खूप सोपा आहे. डोमेन स्किल प्लस AI टूल प्लस कम्युनिकेशन. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं तर गव्हर्नमेंट ऑफिसेस, युनिव्हर्सिटीज, प्रायव्हेट कंपनीज, फ्रीलान्सिंग, साइड इन्कम सगळीकडे AI एनेबलमेंट सुरू आहे. जे तयार आहे ते पुढे जाईल. टाइमलाईन सुद्धा स्पष्ट आहे. पुढील 2 वर्षांत रुटीन काम ऑटोमेट होतील. 3 ते 5 वर्षांत हायब्रिड रोल्स वाढतील आणि त्यानंतर AI असिस्टेड डिसिशन रोल्स वाढतील. मी याच चॅनलवर आधीही सांगितलं आहे, AI म्हणजे शॉर्टकट नाही, AI म्हणजे लेव्हरेज आहे. तुम्ही जर AI योग्य पद्धतीने वापरलं तर तुमचं करिअर स्लो होणार नाही, ते ॲक्सेलरेट होईल. जर तुम्हाला असे प्रॅक्टिकल ग्राउंड लेवल AI यूज केसेस समजून घ्यायचे असतील तर टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवरील मागील व्हिडिओ नक्की पहा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश, AI पासून पळू नका. AI ला इग्नोर करू नका. AI समजून घ्या. AI सोबत स्वतःला अपग्रेड करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत आणि अनुभव कॉमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत राहा, प्रश्न विचारत राहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नवीन स्किल शिका, ते आत्मसात करा. खूप कामं करण्यापेक्षा एका कामात मास्टरी मिळवा. यश नक्कीच तुमच्याकडे येईल. यशस्वी तुम्ही होणारच आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.